जिच्यासोबत तुम्ही सप्तपदी घेतलीत, जिला आयुष्यभर साथ देण्याचं वचन तुम्ही दिलत, ती सुद्धा फक्त तुमच्यासाठी सगळं घरदार सोडून, तिची ओळख विसरून तुमच्यासाठी आली। जाताना तिचाच निरोप घ्यायला विसरलात? मी येतो। तिलोत्तमा मॅडम, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते। आजवर राजकुमार सरांच्या बाबतीत तुम्ही जे निर्णय घेतले ते योग्यच होते। त्यांच्या चुका पाठीशी न घालता तुम्ही त्यांना वेळोवेळी शिक्षा दिलीत, पण जसं त्यांच्या चुकांच्या वेळी शिक्षा दिलीत तसं त्यांना सुधारण्याची एक संधी मिळाली पाहिजे असं वाटतंय मला। मी तुम्हाला सांगू, मी स्वतः बघितलाय त्यांच्यातला बदल। आज सुद्धा बघा ना, स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी तुमचा आणि सारंग सरांचा जीव वाचवला। शिवाय फक्त बोलण्यातूनच नाही तर त्यांच्या कृतीतून दिसतंय की ते खरंच सुधारलेत, खरंच बदललेत। म्हणून ह्या गोष्टीसाठीच आपल्या सगळ्यांचा पाठिंबा असायला हवा असं वाटतंय मला। आणि तरीही अजूनही कोणाला शंका असेल तर आपण त्यांची परीक्षा घेऊ शकतो ना। आपण त्यांच्या हालचालीवर, त्यांच्या वागण्या बोलण्यावर लक्ष ठेवू शकतो। आणि ह्यापुढे जर त्यांनी असंच काहीसं केलं तर ही त्यांची शेवटची संधी ठरेल। हे हॅलो, तुला हे सगळं बोलण्याचा अधिकार नाहीये माहितीये ना? आणि तू कोण आहेस हे सांगणारे की संधी द्या किंवा देऊ नका? ते ठरवतील ना, मॉम डॅड ठरवतील। आणि चल, तू म्हणतेस तसं त्याला एक संधी दिली आणि हे प्रकरण आपल्या अंगाशी आलं तर कोण जबाबदार आहे? मी। काय? मी घेते जबाबदारी। तू? हो। कोणाचा संसार वाचणार असेल तर मी तो धोका पत्करायला तयार आहे। अगं, ह्या माणसाने स्वतःच्या घरात चोरी केली आहे। 8 लाख रुपये बँकेतून चोरलेत। काय बोलतेस तू? त्यातले 2 लाख रुपये ऐश्वर्या मॅडम मी तुम्हाला दिले। काय बोलतोयस तू? तुझ्याकडून 2 लाख रुपये मी का घेईन? तू तुझा चेक वटवलास आणि तू पैसे घेतलेस, त्यात माझा काय संबंध आहे? आणि मला जर पैसे लागले तर मी मॉम कडून, माझ्या नवऱ्याकडून, डॅड कडून घेईन ना, तुझ्याकडे का मागेन? कम ऑन मॉम, हा खोटं बोलतोय। ऐश्वर्या, खरं खरं सांग, हा माणूस जे काही बोलतोय त्यात तथ्य आहे? अजिबात नाहीये मॉम। या माणसावर तुम्ही विश्वास ठेवताय? याच्यावर याने काय काय केले आपल्याला माहिती आहे ना आजपर्यंत। माझे गुरु मला नेहमी सांगतात, राजकुमार एक खोटं लपवण्यासाठी ना 10 वेळा खोटं बोलावं लागतं। मी सारंगची खोटी सही करून बँकेमधून पैसे काढले, ही माझ्याकडनं झालेली चूकच आहे। पण कदाचित ऐश्वर्या मॅडमना आठवत नसेल, तारीख 12 होती, शुक्रवार होता। त्या दिवशी 500च्या 400 नोटा मी त्यांना दिल्या, म्हणजे 2 लाख रुपये। नाही, तुम्हाला खोटं पाडावं किंवा तुमच्याबद्दल यांच्या मनात काही विष पेरावं असं माझ्या अजिबात मनात नाही, पण जे सत्य आहे ते मी सांगितलं। घेतले असतील तर आठवेल ना, काय काहीही बोलतोय मॉम। हा बघूया, नाही आत्ता लगेच मी तुझ्यावर किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणारच नाहीये।
या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊन देत बघते मी. तिलोत्तमा मॅडम, मी विनंती करते, राजकुमार सरांसाठी किंवा माझ्यासाठी नाही, पण फक्त अमृता वहिनींसाठी त्यांना एक संधी द्या. मी वचन देते, राजकुमार सरांनी पुन्हा काही चूक केली ना तर त्या सगळ्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. हे बघ तिलोत्तमा, मला वाटतं सावलीसाठी नाही पण निदान राजकुमारच्या अवस्थेकडे बघून तरी. त्यांनी जीव वाचवलाय तुमचा. हे बघा तू. आणि कितीही झालं तरी मुलगा आहे ना आपला तो. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे ना, मग होऊन जाऊन देत असं. पण हा माणूस माझ्या घरामध्ये आपला मुलगा म्हणून राहणार नाही, एक पाहुणा म्हणून राहील. या घरावर, या घरांच्या वस्तूंवर याचा काहीही अधिकार राहणार नाही. हा ऑफिसमध्ये जाणार नाही, कामात ढवळाढवळ करणार नाही आणि आर्थिक व्यवहार तर त्याहूनही बघणार नाही. आणि याला जर का पैसे बिसे हवे असतील ना तर यांनी सारंगकडून मागून घ्यायचे. ओके? आई तू खूप, तुम्ही उगाच त्रास करून घेताय. मी खरंच त्या लायकीचा नाहीये. मी या घरात राहण्याच्या खरंच लायकीचा नाहीये. खूप चुका केल्यात आणि त्याचं प्रायश्चित्त मला करायलाच हवं. ज्या दिवशी या घरात राहण्याच्या लायकीचा होईल ना तेव्हा हक्काने येईन मी. तोपर्यंत सावली मला आत्ता जाऊ दे. राजकुमार सर ऐका, तुम्हाला हवं ते करा, पण प्लीज आत्ता इथे थांबा. तुमच्यात झालेला बदल जो मी बघितलाय ना तो या घरातल्या सगळ्यांना दिसू द्या. सिद्ध करा स्वतःला. माझे गुरु काय सांगतात माहितीये का, चांगला बदल जो आहे ना तो स्वतःला जाणवायला पाहिजे, कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही. ठीक आहे, मी थांबतो इथेच, पण माझ्या काही अटी असतील. मी इथे पाहुणा म्हणून नाही, भाडेकरू म्हणून राहील. इथे राहण्याचे, जेवणा खाण्याचे मी माझ्या कमाईने पैसे देईन. ही अट मान्य असेल तर मी इथे राहायला तयार आहे. ठीक आहे, तू म्हणतोयस ते मान्य आहे आम्हाला. थँक्यू. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.